शुभ दुपार सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बापांच्या चरणी प्रार्थना करते. तर आज आहे संडे आणि दुपारपासून मी व्लॉगला सुरुवात करते. तर आता ना चहाची वेळ झालेली आहे, म्हणून जरा दुधातनं ना सगळी साय वगैरे मी काढून घेतली आणि माझ्याकडे ना गाईचं दूध येतं, त्यामुळे थोडंसं पिवळसर दिसत होतं ते आणि छान भरपूर अशी साय निघते त्याच्यावरून. तर सगळी साय ना छान एकत्र करून एका स्टीलच्या डब्यामध्ये ना फ्रीजमध्ये मी ती जमा करून ठेवत असते आणि मग तूप वगैरे पण होतं त्याचं. तर चला एकीकडे आता चहा ठेवलेला होता आणि म्हटलं चला चहा होतपर्यंत ना समोरची झाडझूड वगैरे जी काही आहे ती करून घेते. आणि बघू शकता तुम्ही झाडाचा कचरा वगैरे किती पडलेला आहे. तर सारखा वारा असतो त्याच्यामुळे ना सकाळी झाडलं तरी दुपारपर्यंत हे सगळा असा ना कचरा पूर्ण पोर्चमध्ये वगैरे सगळा जमा होतच असतो आणि येण्या जाण्याचा रस्ता असल्यामुळे ते अजिबात चांगलं वाटत नाही, म्हणून मग एक झाडू घ्यावाच लागतो सायंकाळचा. बघा इकडे ना मस्त झाडाला ना आंबे लागलेले आहे, त्याच्यातून नसेल दिसत दाखवते. सध्या अगदी छोट्या साईजमध्ये आहे. आता काही दिवसात म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत वगैरे ना छान होतील ते सगळे आंबे. आणि असं सगळं ना फळांनी भरलेलं झाड वगैरे बघून मस्त वाटतं अगदी बघायला. अगदी बाहेर निघालं की सगळी नजर त्याच्याकडे पडते. तर बघा हा आंबा ना गळून पडलेला आहे. हवा वगैरे सुरू राहिली की असेच पडतात छोटे छोटे आंबे आणि त्यामुळे असेच कितीतरी ना सगळे वाया जातात आंबे. तर इकडे पोर्चमधली सगळी झाडझूड वगैरे झाली आणि तोपर्यंत चहाही छान शिजलेला होता. तर मग चहा वगैरे पण घेऊन घेतला आणि त्यानंतर मग ना घरातली वगैरे सगळी जी काही झाडझूड वगैरे होती तर ती सगळी सायंकाळची झाडझूड ना करून घेतली. आणि आज अपेक्षाचे जरा ना मला खालून थोडे केस कापून द्यायचे होते, कारण थोडे ना फाटे फुटल्यासारखे झालेले आहे तिच्या केसांना आणि आता बऱ्याच दिवसापासून ना कापलेही नव्हते. मात्र तिचं आधीच सुरू होतं की अगदी थोडेसेच काप, जास्त कापू नको असं सुरू होतं तिचं. तर मी तिला तेच म्हटलं की मी कापते व्यवस्थित, कारण आपलेही केस कोणी कापायला घेतली की आपलंही तसंच असतं की जास्त कापायला नको म्हणून, कारण आपल्याला मागे काय करत आहे ते काही दिसत नाही. तर मी ना छान केसांचा गुंथा वगैरे काढून दिला आणि आज संडे होता ना त्यामुळे केस वगैरे धुतलेले होते, म्हणून म्हटलं तर जरा ना खालून थोडेसे कापून देते, म्हणजे थोडे थोडे कापत राहिले की केसांना वाढही छान राहते. तर अपेक्षाचे ना आधी केस जरा पातळच होते. तर एकदा तर लहानपणी तिचे केस जेव्हा जावळा आपण काढतो तेव्हा काढलेले होते आणि त्याच्यानंतर परत एकदा काढलेले होते, म्हणजे लहान असतानाच. आणि त्यानंतर ना मग आता जेव्हा कोविड आलेला होता तेव्हा लॉकडाऊन लागलं, तर मग शाळेत वगैरे जाणं नव्हतं. त्यावेळी एकदा तिचं पूर्ण आम्ही टक्कल केलेलं होतं, म्हणजे तिनेच म्हटलेलं होतं, कारण तिचे केस खूप जास्त पातळ होते आणि परत कर्ली केस असल्यामुळे ना मागचे जे सगळे केस असायचे ना तिचे असे वर चढून जात होते. त्याच्यामुळे मग ना कोविडमध्ये तिचं परत एकदा टक्कल केलेलं होतं आणि त्यानंतरच मग तिच्या केसांची ना छान अशी ग्रोथ झालेली होती आणि चांगले वाढलेलेही होते तिचे केस, म्हणून ती आता अजिबात न कापूस देत नाही केस, की आता चांगले झालेले आहेत माझे केस. तेव्हा तर बघून असं वाटायचं म्हणजे की तिच्या केसांना वाढ आहे की नाही, अजिबात म्हणजे वाढतच नव्हते तिचे केस लहानपणी. चांगले वाटतं झाले ना, ठीक आहे. दाखव इतके होते ना केस, ते तसेच वाटते आपल्याला. हे बघा छान वाटतं. तर चला जरा ना मार्केटला जायचं आहे, तर जाऊन येते. चला जाऊया. मस्त आहे इथे पण प्लांट्स. ते बघू असं मोठं आहे आपल्याला खूप सुंदर वाटतं.
पण ते की नाही येते कधी येत नाही. तसं तर मी मार्केटला काही दुसऱ्याच कामाने आलेली होती. मात्र बऱ्याच दिवसापासून नर्सरीत काही कुठेच चक्कर वगैरे झालेला नव्हता. म्हणून मग अचानक ना असं वाटलं की चला नर्सरीत जावं म्हणून. कारण बरेच दिवस झाले नर्सरीतनं कुठलंच प्लांट वगैरे आणलेलं नव्हतं मी. तर मग वेळही होता. म्हणून जरा ना चक्कर मारायला आलेलो होतो नर्सरीमध्ये आणि सगळीच झाडं खूप सुंदर सुंदर होती अगदी. सगळीकडे ना हिरव्या पानांची झाडं, वेगवेगळ्या रंगांच्या पानांची झाडं, परत फुलांची झाडं, फळांची झाडं, सगळे प्रकार होते इथे. त्याचप्रमाणे ना पामचेही भरपूर प्रकार होते इथे आणि खरंच खूप मस्त वाटत होतं. अगदी सगळीकडे हिरवंगार असं मस्त बघून अगदी मोह काही माझा आवरत नव्हता. खरंच सांगते, छान वाटत होतं अगदी. तर मला आवडलेलं एक प्लांट मी घेतलं तिथनं आणि त्यानंतर एक त्याच्यासाठी कुंडी पण तिथनंच घेतलेली होती मी. कारण तिथे ना भरपूर प्रकारच्या कुंड्या देखील होत्या, म्हणजे प्लास्टिकच्या, फायबरच्या, परत सिरॅमिकच्या. तर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ना सगळ्या इथे समोर जे दिसतंय ना तुम्हाला, तिथे सगळ्या अवेलेबल होत्या त्यांच्याजवळ छान कुंड्या वगैरे. आणि झाडं देखील खूप छान होती. तर मला आवडलेलं झाड घेतलं आणि त्यानंतर येता येता जरा आम्ही उसाचा रस घेतला. कारण तसंही आता उन्हाळा पडायला लागलेला आहे, त्यामुळे उसाचा रस हा उत्तमच असतो ह्या दिवसाचा. आणि तिथून निघाल्यानंतर ना मग इकडे आम्ही माठ घ्यायला आलेलो होतो. कारण आम्हाला माठाचीच खरेदी करायची होती. मात्र आज आधी नर्सरीत जाणं झालं आणि झाड वगैरे घेण्यात आलेलं होतं. आणि माठाची खरेदी केल्याशिवाय उन्हाळा सुरू झाल्यासारखा वाटतच नाही. कारण माठातलं पाणी अगदी प्यायला मधुर असतं, तहान तर भागवतंच, मात्र मनही तृप्त करत असतं आणि त्याची सर काही फ्रीजच्या पाण्याला नसते. तर माझ्याकडे ना मागच्या वर्षी मी काळा माठ आणलेला होता. मात्र आता म्हटलं चला यावेळेस मी लाल माठ घेते. तसे तर भरपूर प्रकारचे माठ होते त्यांच्याकडे, छान वेगवेगळ्या डिझाईनमध्ये. परत नळ लावलेले आणि छान असे ना रंगकाम वगैरे केलेले वेगवेगळे माठ होते. मात्र मला साधाच घ्यायचा होता माठ. म्हणून मग मी ना हा लाल रंगाचा जो माठ होता तर तोच घेतला. तर मी नर्सरीतून ना हे प्लांट आणलेलं आहे. तर असं हे ना लाल फुलांचं असे बारीक बारीक फुलं आहेत त्याला आणि छान पानं देखील आहे. तर हे प्लांट आणलं आणि त्याच्यासाठी मी हे ना कुंडी आणलेली आहे आणि याच्यातच लावणार हे झाड मी. तर छान वाटली कुंडी तिथे बघितली मी. तर म्हटलं चला याच्यासाठी हीच कुंडी घेते. आणि डिझाईन वगैरे छान आहे याच्यावरचा आणि रंगही आवडला मला याचा. इथे वगैरे पण ठेवता येतं किंवा कुठेही घरामध्ये छान वाटेल. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि परत ना हे दिवा ठेवायचं स्टँड आणलं मी. तर तिथे माठ घेतला ना तिथे होतं. तर छान वाटलं मला घ्यायचं, तसं भरपूर दिवसापासून होतं. तर म्हटलं आता घेऊनच घेते. तर तुळशीजवळ वगैरे दिवा लावते ना, तर मग तिथली जी आजूबाजूची सगळी जागा आहे ती ग्रिल वगैरे ना पूर्ण काळी होते. तर म्हटलं घेऊन घेते. आणि कधी कधी हवा वगैरे असली तर दिवा राहत नाही, विझतो. तर म्हटलं छान राहील याच्यामध्ये, म्हणजे विझणारही नाही आणि आजूबाजूची जागा वगैरे काळी होणार नाही, म्हणून घेतलेलं आहे मी. तर अशी डिझाईन आहे याची. तर कशी वाटते डिझाईन नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि चला आता ना मला माठामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे. कारण आता रात्रभर ना त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवणार मी, म्हणजे माहिती पडतं की ते कुठून लीक आहे का किंवा किती पाझरतं वगैरे. आणि त्याच्यावरून समजतं मग ते की चांगलं आहे किंवा नाही आहे. म्हणून आता त्याच्यामध्ये ना छान रात्रभर पाणी भरून ठेवते मी. तर सध्याचं ना किचनच्या अगदी कॉर्नरला ठेवलेलं आहे मी ते झाड आणि खूप छान दिसून राहिलेलं आहे तिथे. मात्र इथे काही मी ठेवणार नाही, कारण सगळ्या भाज्यांचा फोडण्यांचा वगैरे तेलकटपणा वगैरे असतो किचनमध्ये, तर ते खराब होईल प्लांट. दुसरीकडे बघते कुठेतरी ठेवेल. मात्र सध्याचं मी ठेवलेलं आहे आणि खूप छान दिसत आहे तिथे ते. तर चला आता ना माठामध्ये मी पाणी वगैरे टाकून देते आणि रात्रभर आता तसंच ठेवून देते. आणि उद्या परत मी चेंज करणार यातलं पाणी आणि दुसरं पाणी टाकणार परत याच्यामध्ये. तर चला असा होता माझा आजचा व्लॉग. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असल्यास जरूर लाईक करा. आणि आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल आणि त्यांना जर आपले व्लॉग आवडत असेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर चला
भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.